महत्वाचा व्हिडिओ महाराष्ट्रामधील प्रिय जनतेने अवश्य एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहावे ही आग्रहाची नम्र विनंती। आपल्याला नेहमीच सर्दी असते, आपल्याला नेहमीच पित्त म्हणजेच ऍसिडिटी होते, पोट साफ होत नाही, भूक लागत नाही, नेहमीच रक्ताचं प्रमाण कमी असतं, नेहमीच आळशीपणा वाटतो, संतती होण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी प्रयत्न असफल होतात, दिवस राहतात पण गर्भ टिकत नाही, त्वचा विकार बरा होत नाही, अंग नेहमीच गरम असतं म्हणजेच अंगात नेहमीच ताप असतो, याचा अर्थ हाडीतापाची लक्षणे असतात। आपल्याला डायबिटीज आहे, तसेच ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शारीरिक थकवा नेहमीच राहतो, हाडे नेहमीच दुखतात, कितीही ट्रीटमेंट केली तरी औषधापुरते बरे वाटते, आपल्याला पक्षाघात झाला आहे, व्हायरल इन्फेक्शन नेहमीच होतं, वजन काही केलं तरी वाढत नाही, वजन काही केलं तरी कमीच होत नाही, झोप येत नाही किंवा कमीच लागते, पीसीओडी त्रास नेहमीच होतो, हार्मोनल इनबॅलन्स होतो, त्याला आपण मासिक पाळी वेळेस येत नाही किंवा अवेळी येते असं म्हणता येईल। दरवर्षी टायफॉइड, डेंग्यू, चिकनगुनिया तसेच अनेक व्हायरल इन्फेक्शन होणं। आपण 100% आजपर्यंत ऐकलं असेल की पोटाच्या विकारामुळे सगळे आजार होतात। हो, हे अगदी खरे आहे। मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो। फरशी जर रोज निरमा तसेच क्लीन लिक्विडने साफ केली तर फरशी कालांतराने खराब होईल। तसेच नेहमीच पित्त तसेच पोट साफ करण्यासाठी औषध घेऊन काय खराब होईल याचा विचार करण्यासाठी आपण सक्षम आहात। याचं मूळ कारण आहे हाडी ताप म्हणजेच शारीरिक पचन क्रिया बिघडणे। तलवार ही वापर करणाऱ्यावर अवलंबून असते, जीवन द्यायचं की त्याला मारायचं। तसेच ज्ञानाबद्दल सुद्धा आहे, उपयोग चांगला की वाईट करायचा ते आपणच ठरवायचं असतं। आतापर्यंत महाराष्ट्रामधील हजारो रुग्ण बरे झाले आहेत, असा एक फॉर्म्युला मी स्वतः तयार केलेला आहे। आपण सर्व प्रयत्न करून शेवटी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी या। माझ्या YouTube चॅनल तसेच फेसबुक पेजवरही आपण पाहू शकता। 20 वर्ष वैद्यकीय सेवेचा अनुभव तसेच 7 वर्ष सरकारी सेवेचा अनुभव, अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, 18 कोरोना योद्धा सन्मान प्राप्त, दर महिन्यामध्ये ट्रीटमेंटसाठी 50 अपॉइंटमेंट घेतल्या जातील। श्री स्वामी समर्थ। जेव्हा विज्ञान आणि अध्यात्म एकत्र असते तेव्हा त्यालाच लोक चमत्कार म्हणतात। फक्त अट एकच आहे आमची, देहू गावामध्ये येऊन आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल। संपर्क डॉक्टर प्रमोद रामराव लोहार, श्री मेडिकेअर क्लिनिक, गाथा मंदिरासमोरच देहूगाव, पुणे 98 22 45 69 82। धन्यवाद। जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू, आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही। जेवती तालुक्यातील वणी बुद्रुक येथे सत्कार कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न। चंद्रपूर। जेवती तालुक्यातील जनता अत्यंत विपरीत परिस्थितीत शेतीतून उत्पादन घेऊन नवा आदर्श स्थापित करीत आहे। येथील जनतेच्या अनेक समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। जेवती तालुक्यातील वणी बुद्रुक येथील सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते। मंचावर आमदार देवराव भोंगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, कार्यक्रमाचा आयोजक जिल्हाध्यक्ष भाज युमो, महेश देवकते, विवेक बोढे, नामदेवराव डाहुले, सतीश उपलेंचीवार, दत्ता राठोड, तालुका अध्यक्ष केशव गिरमाजी, जिल्हा उपाध्यक्ष बळीरामजी देवकते, माजी पंचायत समिती सदस्य अंजनाताई पवार, राजेश राठोड, गोविंद टोकरे, प्रल्हाद मदने, पुष्प सोयम, तुकाराम वार्लरवाड आदींची उपस्थिती होती। यावेळी आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करत व विशाल पुष्पहाराने सत्कार करण्यात आला। चिमुकल्यांनी परंपरागत संस्कृतीचं प्रदर्शन करून स्वागत केले। या स्वागत आणि सत्काराचा स्वीकार करताना आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेचे आभार मानले व चिमुकल्यांचे कौतुक केले। जनतेचं प्रेम हीच आमची पावती आहे, असं प्रतिपादनही त्यांनी केले। जेवती तालुक्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीमध्ये देवराव भोंगळे यांना निवडून दिल्याचा आनंद झाला। सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष ते आमदार असा प्रवास करून आलेले भोंगळे हे जनतेच्या मनापासून प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत, असेही ते म्हणाले। प्रलंबित कामे मार्गी लावू,
जेवती तालुक्यातील जनतेचे प्रश्न प्रलंबित आहेत. येथील शेतकरी खडकाळ डोंगराळ जमिनीवर शेती करतात. जेवती येथील नागरिकांनी दगड फोडून पाणी काढावे एवढे परिश्रम केले आहे. त्यामुळे येथील प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत अशी ग्वाही यावेळी आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. 3 फेब्रुवारी क्रांतिकारक उमाजी नाईक स्मृती दिन. जन्म 7 सप्टेंबर 1791 पुरंदर, पुणे. स्मृती 3 फेब्रुवारी 1832 पुणे. भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्यात आली नाही. सन 1857च्या उठावा अगोदर अनेक उठाव झाले. अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग 14 वर्ष सळोकी पळो करून सोडणारा व सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर, आद्य क्रांतिकारक नरवीर ठरला गेला. तो म्हणजे उमाजी नाईक. 3 फेब्रुवारी हा या आद्य क्रांतिकारकाचा स्मृती दिन. रामोशी बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहत नाही. उमाजी नाईक फक्त रामोशी बेरड समाजापुरता सीमित राहून गेल्यासारखं होत आहे. क्रांतिकारकांचा आदर आणि त्यांचं स्मरण सर्वच जाती धर्मातील लोकांनी केलं पाहिजे, मग ते कोणत्या का जातीचे व धर्माचे असोत. मग हे उमाजी नाईक असे उपेक्षित राहून का गेले हे समजूनासं झालं आहे. तसे पाहण्यास गेले तर या क्रांतिकारकाबद्दल आपल्या समाजाला माहितीही खूप कमी आहे. त्यामुळेच ते उपेक्षित राहिले असावेत. मरावे परी क्रांतिरूपे उरावे अशी उक्ती आहे. ती आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते. ते स्वतःच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत. त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारही स्वतःला रोखू शकले नाहीत. इंग्रज अधिकारी रॉबर्ट याने 1820 ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हटले आहे, उमाजींचा रामोजी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी राजासारखे राज्य स्थापणार नाही. तर टोस म्हणतो उमाजी पुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता. त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता. हे केवळ गौरवोद्गार नसून हे सत्य आहे. जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाच स्वतंत्र लाभले असते. नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी 7 सप्टेंबर 1791 रोजी पुणे जिल्ह्यातील भिवंडी येथे झाला. उमाजींचे सर्व कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली. उमाजी जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचपुरा, करारी, त्यामुळे त्याला पारंपरिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली होती. जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाते, कुऱ्हाडी, तीर कामठी, गोफणी चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी हिंदुस्थानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली. हळूहळू मराठी मुकुल ही जिंकत पुणे ताब्यात घेतले. 1803 मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशवात स्थापन केले आणि त्याने इंग्रजी पाल्य म्हणून काम सुरू केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोजी समाजाकडून
काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले। त्यामुळे रामोजी समाजावर उपासमारीची वेळ आली। जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले। अशा परिस्थितीत करारी उमाजी बेभान झाला। छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्याने त्याचा आदर्श घेऊन स्वतःच्या आधिपत्याखाली स्वराज्याचा पुढाकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही असा पण करत विठूजी नाईक, कृष्णा नाईक, कुशाबा रामोशी, बाबू सोलस्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरी यांच्या श्री खंडेरायाला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडची गर्जना केली। इंग्रज, सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली। कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झालास तर तो भावासारखा धावून जाऊ लागला। इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीला 1818 1 वर्ष तुरुंगाची शिक्षा सरकारने दिली। परंतु तो काळ सत्कारणी लावत त्या काळात त्याने लिहिणे वाचणे शिकले आणि सुटल्यानंतर इंग्रजांच्या विरोधात कारवाया आणखी वाढल्या। उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले। उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मोटिनटोस याने सासवड पुरंदरच्या मामलेदारास फरमान सोडले। मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांचा पराभव स्वीकारावा लागला। उमाजीने 5 इंग्रज सैन्यांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली। त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले। उमाजींचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असत। एका टोळीत जवळजवळ 5000 सैन्य होते। 1824 ला उमाजीने भांबरुडी येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता। 30 नोव्हेंबर 1827 ला इंग्रजांनी त्याला ठणकावून सांगितले की आज हे एक बंड असले तरी असे 1000 बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील। फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले। 21 डिसेंबर 1830 ला उमाजींनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बोइंड आणि त्यांच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते आणि काहींचे प्राण घेतले होते। 16 फेब्रुवारी 1831 रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने प्रसिद्ध केला। त्यात नमूद केले होते इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात, देशवासियांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रज विरुद्ध अराजकता माजवावी। इंग्रजांचे खजिने लुटावेत, इंग्रजांना शेतसारा पट्टी देऊ नये। इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे, त्यांना कोणीही मदत करू नये। असे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल असे सांगून एक प्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला होता। तेव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला। या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी नाशिकचे ऐतिहासिक काळाराम मंदिर श्रीराम भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र। पंचवटी नाशिक संपूर्ण काळ्या पाषाणातून साकारलेले आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले काळाराम मंदिर हे नाशिककरांसाठी श्रद्धेचे आणि आस्थेचे स्थान आहे।
या मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून काळ्या पाषाणातून निर्माण केल्या गेल्या असल्याने मंदिराला काळाराम मंदिर असे नाव मिळाले. गोदावरी नदीत नागपंथीय साधूंना स्नान प्रसंगी या मूर्ती आढळून आल्या आणि त्यांची मनोभावे त्यांनी स्थापना केली. सन 1778 मध्ये पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार हे मंदिर उभारले. पूर्वी येथे लाकडी झोपडी होती जिथे या मूर्ती विराजमान होत्या. 12 वर्षांच्या कालावधीत 2000 कामगारांनी हे भव्य मंदिर बांधले, जे नागर शैलीत तयार करण्यात आले आहे. मंदिराचा आकार 245 फूट लांब आणि 145 फूट रुंद असून सुरक्षिततेसाठी 17 फूट उंच भिंत उभारण्यात आली आहे. रामायणानुसार श्रीराम, सीता आणि लक्ष्मण 14 वर्षाच्या वनवासात असताना नाशिक भागात दंडकारण्य जंगलात आले होते. येथेच खरदूषण राक्षसांचा वध करून त्यांनी या भूमीला अभय दिले. याच पंचवटी परिसरात राम, लक्ष्मण आणि सीतेने वास्तव्य केले, जिथे आज काळाराम मंदिर उभे आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीराम मध्यभागी, उजवीकडे लक्ष्मण आणि डावीकडे सीता यांचे स्वयंभू मूर्ती स्वरूपात दर्शन होते. संत एकनाथ महाराज आणि समर्थ रामदास स्वामींची पावनभूमी. समर्थ रामदासांनी येथे येऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले आणि रामनामाचा जप केला. शेगावचे संत गजानन महाराजही येथे आले होते आणि त्यांनी प्रभू श्रीरामांचे साक्षात्कार झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मार्च 1930 रोजी येथे सत्याग्रह केला. त्या काळात अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नाकारला जात होता. ब्रिटिश सरकार आणि सामाजिक विषमतेविरोधात डॉक्टर बाबासाहेब आणि त्यांच्या अनुयायांनी संघर्ष केला. काळाराम मंदिर हे केवळ ऐतिहासिक मंदिर नसून नाशिककरांसाठी अयोध्येसारखे पवित्र स्थान आहे. प्रभू श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या पावन चरणांनी ही भूमी पवित्र झाली आहे. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, Nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. नाशिकमध्ये भजन मंडळांचा भव्य मेळावा संपन्न. नाशिक येथील बिटको पॉइंट उड्डाण पुलाजवळ दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी भव्य भजन संमेलन आणि भव्य मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमात जळगाव, नगर, कोपरगाव, नाशिक, सातपूर आणि चाळीसगाव येथील महिला भजनी मंडळ, पुरुष भजनी मंडळ, वाघे, मुरळी, गोंधळी, भोपीगीत आणि गवळणी गीत गायकांनी आपली कला सादर केली. 300 ते 400 भाविकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. NKRD संस्थेच्या नव्या शाखेचं उद्घाटन सोहळा या कार्यक्रमात पार पडला. माजी नगरसेवक लवटे अण्णा आणि दिनकर अण्णा पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित भक्तगणांना महाप्रसादाचं वितरण करण्यात आले. पत्रिकेत संपूर्ण आयोजन समितीची नावे समाविष्ट करण्यात आली होती. मनमाड येथे 7 दिवसीय गणेश पुराण कथा आणि महाभंडाऱ्याचे आयोजन. मनमाड येथे हरिभक्त पारायण आणि तताई सानप मनमाड यांच्या वतीने 7 दिवसीय गणेश पुराण कथा आयोजित करण्यात आली होती. या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन माजी नगरसेवक लवटे आप्पा यांच्या गणेश मित्र मंडळ आणि देवळाळी गाव सार्वजनिक पार ट्रस्टी यांनी केले होते. जर कार्यक्रमात आकाश संजय गोसावी आणि त्यांच्या पत्नी दिव्य आकाश गोसावी यांनी भगवान शंकर आणि पार्वती मातेची भूमिका साकारली होती. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी महाभंडाऱ्याचं आयोजन देवळी गाव येथे सायंकाळी करण्यात आले होते, ज्यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, Nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. Shankar Education. महत्त्वाचा व्हिडिओ
महाराष्ट्रामधील प्रिय जनतेने अवश्य एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहावे ही आग्रहाची नम्र विनंती। आपल्याला नेहमीच सर्दी असते, आपल्याला नेहमीच पित्त म्हणजेच ऍसिडिटी होते, पोट साफ होत नाही, भूक लागत नाही, नेहमीच रक्ताचं प्रमाण कमी असतं, नेहमीच आळशीपणा वाटतो, संतती होण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी प्रयत्न असफल होतात, दिवस राहतात पण गर्भ टिकत नाही, त्वचा विकार बरा होत नाही, अंग नेहमीच गरम असतं म्हणजेच अंगात नेहमीच ताप असतो, याचा अर्थ हाडीतापाची लक्षणे असतात। आपल्याला डायबिटीज आहे, तसेच ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शारीरिक थकवा नेहमीच राहतो, हाडे नेहमीच दुखतात, कितीही ट्रीटमेंट केली तरी औषधापुरते बरे वाटते, आपल्याला पक्षाघात झाला आहे, व्हायरल इन्फेक्शन नेहमीच होतं, वजन काही केलं तरी वाढत नाही, वजन काही केलं तरी कमीच होत नाही, झोप येत नाही किंवा कमीच लागते, पीसीओडी त्रास नेहमीच होतो, हार्मोनल इनबॅलन्स होतो, त्याला आपण मासिक पाळी वेळेस येत नाही किंवा अवेळी येते असं म्हणता येईल, दरवर्षी टायफॉइड, डेंग्यू, चिकनगुनिया तसेच अनेक व्हायरल इन्फेक्शन होणं। आपण 100% आजपर्यंत ऐकलं असेल की पोटाच्या विकारामुळे सगळे आजार होतात। हो, हे अगदी खरे आहे। मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो। फरशी जर रोज निरमा तसेच क्लीन लिक्विडने साफ केली तर फरशी कालांतराने खराब होईल। तसेच नेहमीच पित्त तसेच पोट साफ करण्यासाठी औषध घेऊन काय खराब होईल याचा विचार करण्यासाठी आपण सक्षम आहात। याचं मूळ कारण आहे हाडी ताप म्हणजेच शारीरिक पचन क्रिया बिघडणे। तलवार ही वापर करणाऱ्यावर अवलंबून असते, जीवन द्यायचं की त्याला मारायचं। तसेच ज्ञानाबद्दल सुद्धा आहे, उपयोग चांगला की वाईट करायचा ते आपणच ठरवायचं असतं। आतापर्यंत महाराष्ट्रामधील हजारो रुग्ण बरे झाले आहेत, असा एक फॉर्म्युला मी स्वतः तयार केलेला आहे। आपण सर्व प्रयत्न करून शेवटी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी या। माझ्या YouTube चॅनल तसेच फेसबुक पेजवरही आपण पाहू शकता। 20 वर्ष वैद्यकीय सेवेचा अनुभव तसेच 7 वर्ष सरकारी सेवेचा अनुभव, अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, 18 कोरोना योद्धा सन्मान प्राप्त, दर महिन्यामध्ये ट्रीटमेंटसाठी 50 अपॉइंटमेंट घेतल्या जातील। श्री स्वामी समर्थ। जेव्हा विज्ञान आणि अध्यात्म एकत्र असते तेव्हा त्यालाच लोक चमत्कार म्हणतात। फक्त अट एकच आहे आमची, देहू गावामध्ये येऊन आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल। संपर्क डॉक्टर प्रमोद रामराव लोहार, श्री मेडिकेअर क्लिनिक, गाथा मंदिरासमोरच देहूगाव, पुणे 98 22 45 69 82। धन्यवाद। भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला। हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळ तर्फे सालाबाद प्रमाणे शहीद भगतसिंग चौक, द्वारका, नाशिक येथे भारताच्या 76वा प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री रामसिंह भाऊ बावरी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। प्रथम भारत मातेचे पूजन सौ छानाबाई बावरी, सौ सरला काबळे, सौ अनिता पगारे, अंगणवाडी सेविका मदतनीस मंगला पवार, श्रीमती भागवत, सौ तनुजा बावरी आदींनी केले। सर्वश्री प्रसाद बावरी, विशेष कार्य अधिकारी श्यामभाऊ पवार, माननीय शहर अध्यक्ष अनिल जाधव, संजय तेजाळे, महादू बेंडकुळे, प्रताप सिंह पवार, राजेंद्र नेरकर, पंचवटी प्रमुख किरण सिंग पवार, अतुल रायसिंगे डागळे, अशोक गांगुर्डे, राजा शेट्टी, विजय पवार, प्रकाश गायकवाड, कमर शेख, विकास काळे, वाघेला बंधू आदी बालगोपाळ उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत करून उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। याच वेळी मान्यवरांच्या हस्ते लहान बालगोपाळ व शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ, चॉकलेट वाटप करण्यात आले। या प्रसंगी बाळासाहेब मोरे, सचिन पवार, प्रेम भूषण सदभैया, राजू गाडगीळ, दीपक सकट, सुनील साळवे, त्रिवेद सदभैया, साम्य खर्डे आदी देशभक्त नागरिक उपस्थित होते। तमाम भारतीय उद्याची भावी पिढी, बालगोपाल, माझे सर्व तरुण मित्र, आबालवृद्ध, आज भारतीय स्वातंत्र्याचा प्रजासत्ताक दिन हा 76वा आहे आणि या 76वा प्रजासत्ताक दिन करत असताना आपल्या ज्या शहीदांनी, ज्या हुतात्म्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं त्या सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो। आणि आज
भारत देश अत्यंत जगातला असा देश आहे की आर्थिकदृष्ट्या 5वा देश हा भारत देश आहे. अशा या भारत देशाच्या जडणघडणीत ज्या सर्व राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्वांना खरं नमन करण्याची ही वेळ आहे. भारताला जनतेद्वारे, लोकांनी निवडून दिलं शासन म्हणजे गणतंत्र प्रजासत्ताक दिन. हा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांनी आपल्या या भारत मातेसाठी असंच या पद्धतीने एकत्रित येऊन आपलं कार्य करीत राहो. अंगणवाडी सेविका, मदतनीस, सर्व अंगणवाडीचे मुलं, आमच्या भगतसिंग क्रांती दल मंडळ, संत कबीर नगर, हिंदू एकता आंदोलनाचे सर्व पदाधिकारी यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. महत्वाचा व्हिडिओ. महाराष्ट्रामधील प्रिय जनतेने अवश्य एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहावे ही आग्रहाची नम्र विनंती. आपल्याला नेहमीच सर्दी असते, आपल्याला नेहमीच पित्त म्हणजेच ऍसिडिटी होते, पोट साफ होत नाही, भूक लागत नाही, नेहमीच रक्ताचं प्रमाण कमी असतं, नेहमीच आळशीपणा वाटतो. संतती होण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी प्रयत्न असफल होतात. दिवस राहतात पण गर्भ टिकत नाही, त्वचा विकार बरा होत नाही, अंग नेहमीच गरम असतं.